मित्रांनो, डॉक्टर दिलीप गरुड आणि श्री मुकुंद तेलीचेरी यांनी लिहिलेल्या साने गुरुजींच्या गोष्टी या पुस्तकाच्या 6 भागाचे वाचन आपण आतापर्यंत केलेले आहे. आज करूया 7व्या भागाचे वाचन. 24 मार्च 1931 साने गुरुजींची तुरुंगातून सुटका झाली. ते अमळनेरला आले. याच दिवशी तिकडे लाहोरला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारांना फाशी दिली गेली. ही बातमी वाऱ्यासारखी साऱ्या देशभर पसरली. संतापाची एक तीव्र लाट उसळली. या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुजींनीही एक सभा घेतली. जवळजवळ 10 महिन्यानंतर गुरुजींची पवित्र वाणी लोकांना ऐकायला मिळणार होती. त्यांचे पवित्र शब्द ऐकायला लोक उत्सुक होते. सभेला मोठी गर्दी जमली होती. गुरुजींनी आपले ओजस्वी विचार सभेत मांडले. लोकांचे कान आणि मन तृप्त झाले. साऱ्या सभेने क्रांतिकारकांना फाशी देण्याचा निषेध केला. याच सभेत गुरुजींनी मल्हारी चिकाटे या तरुणांचा सत्कार केला. कारण या मल्हारीने शिरोड्याच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्याने पोलिसांच्या लाठ्या झेलून मिठागारावर हल्ला चढविला होता. त्यात तो भयंकर जखमी झाला होता. त्याचा अतुल असा पराक्रम पाहून महाराष्ट्र सत्याग्रही मंडळाने त्याला कॅप्टन ही पदवी बहाल केली होती. या सभेत गुरुजींनी मल्हारीचा रक्ताने माखलेला सदरा उंच करून दाखवला होता. तो फक्त सदरा नव्हता, तर इंग्रजी साम्राज्याचे राक्षसी रूप होते, अमानुष रूप होते. इंग्रज सरकारची अब्रू गुरुजींनी वेशीवर टांगली होती. एवढे करून गुरुजी थांबले नाहीत, तर त्यांनी या सदऱ्याचा लिलाव पुकारला. या सभेत देशप्रेमाने प्रेरित झालेले तरुण होते. त्यांच्या भावना तप्त झाल्या होत्या. गुरुजींच्या वाणीचा तो परिणाम होता. अखेर एकाने तो सदरा 1500 रुपयाला घेतला आणि पुन्हा एकदा गुरुजींची वाणी खानदेशात घुमू लागली. नवीन उत्साहाने, नवीन तेजाने गुरुजी पुन्हा कामाला लागले. भारत मातेच्या सेवेला त्यांनी स्वतःला जोडून घेतले. गुरुजी ताला सुरात म्हणू लागले. भारत माता माझी लावण्याची खान, गाईन तिचे गान मी, गाईन तिचे गान, करीत तिचे ध्यान मी, करीन तिचे ध्यान. भारत माता माझी लावण्याची खान. जुलै 1933ला साने गुरुजी नाशिकच्या तुरुंगातून सुटले. पण आता चळवळ करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. गांधीजींच्या हाकेला ओ देणे हे त्यांचे जीवन व्रत बनले होते. बाहेर आल्यावर गुरुजींनी पुन्हा 26 जानेवारी 1934 रोजी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना 40गाव येथे अटक झाली. रात्रीची वेळ होती. पोलिसांनी गुरुजींना पकडले, हवालदारांच्या घरी नेले. तेव्हा हवालदार साहेब जेवण करीत होते. पोलिसांनी त्यांना कैदी पकडून आणल्याची वर्दी दिली. तेव्हा अंबादास कुलकर्णी हे हवालदार होते. पोलिसांचे उत्तर ऐकून ते वैतागले. जेवण करत असताना ही कटकट आली होती. म्हणून ते संतापून म्हणाले, हे लोक आम्हाला धड जेवूही देत नाही, बंद करून टाका त्याला कोठडीत. मग पोलिसाने गुरुजींना पोलीस कोठडीत ठेवले. थोड्या वेळाने जेवण झाल्यावर हवालदार साहेब गावातून फेरफटका मारून आले, पाय मोकळे करून आले. नंतर पोलीस ठाण्याजवळ येतात त्यांना मगाशी आणलेल्या कैद्याची आठवण झाली. ते कोठडीकडे आले. रात्रीची वेळ होती. त्यांनी हातातील विजेरीचा प्रकाश आत टाकला. त्यांनी आत बसलेल्या कैद्याला पाहिले, निरखले आणि स्तिमितच झाले. कारण आत साने गुरुजी होते. ते एकेकाळचे हवालदार साहेबाचे शिक्षक होते, त्यांचे गुरु होते. त्यांच्याबद्दल हवालदारांच्या मनात प्रचंड आदर होता. त्यांनी ताबडतोब पोलिसांना आदेश दिला. कोठडीचा दरवाजा उघडायला सांगितला. नंतर हवालदार साहेब गुरुजींच्या पाया पडले.
त्यांनी गुरुजींचे चरण अश्रूंनी धुवून काढले. पश्चाताप होऊन ते म्हणाले, गुरुजी, तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याकरिता प्राण अर्पण करायला निघालात आणि आम्ही सरकारी नोकरी करून पोट जाळतो आहोत. त्यावर गुरुजींनी त्याला सांत्वन देऊन म्हणाले, तुम्ही गृहस्थ आहात, मुलाबळांचे धनी आहात, आपली नोकरी प्रामाणिकपणे करा. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी मॅजिस्ट्रेट पुढे हजर करण्यात आले, परंतु त्यांच्या हातात बेडी नव्हती. गुरुजी राजकीय कैदी असले म्हणून काय झाले, त्यांच्या हातात बेडी ठोकायलाच हवी होती. परंतु अंबादास कुलकर्णी या हवालदाराने गुरुजींना बेडी घातली नाही. अशा मोकळ्या कैद्याला पाहताच मॅजिस्ट्रेट साहेब कडाडले. या कैद्याला बेडी दोरी का नाही? त्यावर एक काळचा प्रताप हायस्कूलचा तो विद्यार्थी, साने गुरुजींचा भक्त हवालदार अंबादास कुलकर्णी म्हणाले, साहेब, कैदी पळून जाऊ नये ही जबाबदारी माझी आहे, आपण आपले काम करा. यावर मॅजिस्ट्रेट साहेब निरुत्तर झाले, पण त्यांनी आपले काम चोख केले. त्यांनी गुरुजींना 4 महिन्याची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा धुळ्याच्या तुरुंगात स्वामीजीची रवानगी करण्यात आली. धुळ्याच्या तुरुंगातून सुटल्यावर साने गुरुजी अमळनेरला आले. पुढे मुंबईला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातलाही ते हजर राहिले. अधिवेशन संपताना अध्यक्ष राजेंद्र प्रसादजी यांनी बापूजींच्या पावन चरणांना स्पर्श करून दर्शन घेतले. हे दृश्य पाहून गुरुजी मनी मानसी हेलावले. त्यानंतर विनोबांनी गुरुजींना नावरा नावरी येथे आश्रम काढून दिला. गुरुजी काही दिवस त्या आश्रमात राहिले, पण त्यांचे मन तेथे रमेना. मग ते आश्रम सोडून पुण्याला आले. पुण्याच्या SP कॉलेजमध्ये अमळनेरचे काही विद्यार्थी शिकत होते. त्यात राम मोहाडीकर, राजा कुलकर्णी, सदू भालेराव आणि PG कुलकर्णी यांचा समावेश होता. हे विद्यार्थी पेरू गेट जवळ मंगल भुवनमध्ये खोली भाड्याने घेऊन राहत होते. त्यांची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे ते खोलीवरच स्वयंपाक करत आणि जेवत, पायजमा शर्ट घालून कॉलेजला जात, मनापासून अभ्यास करत. एके दिवशी साने गुरुजी या मुलांच्या खोलीवर आले. गुरुजी मुलांना म्हणाले, मला येथे विशेष काम नाही, मी तुमचा स्वयंपाक करीन व राहीन. मुलांना गुरुजीचे बोलणे आवडले नाही, कारण हे विद्यार्थी एकेकाळी गुरुजींच्या कामात भाग घेणारे होते. गुरुजींनी आपला स्वयंपाक करायचा आणि आपण ते खायची ही कल्पना त्यांना आवडली नाही. पण गुरुजींच्या हट्टापुढे आणि आग्रहापुढे मुलांचे काय चालले नाही. गुरुजी जवळच असलेल्या लीला सदनमध्ये खोली घेऊन राहू लागले. गुरुजी सकाळ संध्याकाळ मुलांचा स्वयंपाक करत, दिवसा लेखन करत, वाड्यातील मुलांना गोष्ट सांगत. गुरुजींच्या हातचा स्वयंपाक रुचकर होत असे, कारण त्यांनी त्यात त्यांचे मन ओतले असे. त्यामुळे मुले 2 घास जास्त खात, मात्र गुरुजींना मागून जेवायला फारसे उरत नसे. तेही आहे तेवढ्यावरच भागवून घेत. दुसऱ्याचे पोट भरल्यावर त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असे. एकदा मुलांच्या ही गोष्ट लक्षात आली की गुरुजींना मागून जेवायला फारसे उरत नाही. मग ते सर्वजण एकत्र जेवायला बसू लागले. जेवण झाल्यावर गुरुजी भांडे आवरण्याचे काम करत. ते काम इतके व्यवस्थित असे की भांड्यात अन्नाचा कणही शिल्लक राहत नसे. त्यामुळे भांडी घासायला येणाऱ्या बाईंना शंका येत असे की यात खरोखरच स्वयंपाक केलाय किंवा कसे. असे गुरुजींचे काम निर्मळ असे. ते कामात राम पाहत असत. त्यांनीच त्यांच्या एका कवितेत म्हटलंय, कर्मामध्ये दिव्यानंद, सेवेमध्ये दिव्यानंद, नाही अन्य फळाचा छंद, नाही काही जरूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर. गुरुजी देवाचे मजूर झाले होते, देशाची सेवा करीत होते. मात्र इकडे खानदेशातील मित्रांना कळेना की गुरुजी कोठे गेलेत म्हणून. शेवटी काही मित्र गुरुजींना शोधायला पुण्यात आले. त्यांनी चौकशी सुरू केली तेव्हा गुरुजींचा पत्ता लागला. ते खानदेशातून शिकायला आलेल्या मुलांचे जेवण तयार करीत होते. गुरुजींचे हे वागणे पाहून मित्र चकित झाले. ते मित्र म्हणाले, गुरुजी हे काय चालले आहे, काय करता इथं? तेव्हा गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी इथे मुलांची आई होऊन राहिलो आहे.
गुरुजींच्या मते कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. काम हे कामच असते. देअर इज नथिंग ग्रेट और स्मॉल इन द आईज ऑफ गॉड. गुरुजींना कर्म फार प्रिय होते. सतत काम करीत राहणे हा त्यांचा पिंड होता. कर्ममय भक्तीचा महिमा ते पद्यात व्यक्त करताना लिहितात, एक हात भू नांगरणे शत व्याख्यानाहून थोर, एक हात खादी विणणे मंत्र जपाहून ते थोर, एक वस्त्र वा रंगविणे तव पंडित्याहून थोर, शेतकरी तसे विण करी तसे रंगारी बना देशाचे, आळशी न कुणी कामाचे यापुढे. ते 1936 साल होते. काँग्रेसचे 50वे अधिवेशन कोठे भरवायचे याची चर्चा चालली होती. गांधीजी म्हणत, खेड्याकडे चला, खरा भारत खेड्यात आहे. म्हणून काही कार्यकर्त्यांनी खेड्यात अधिवेशन घ्यायची तयारी दाखवली. यात शंकरराव देव, धनाजी, नाना चौधरी आघाडीवर होते. त्यांनी खानदेशातील फैजपूर येथे अधिवेशन घेण्याची मागणी केली. ती मान्यही झाली तेव्हा विरोधक हसले आणि म्हणाले, फैजपूरचे फजितपूर होणार. तर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले, फैजपूरचे फत्तेपूर होणार. अखेर फैजपूरला सुवर्ण महोत्सवी अधिवेशन घेण्याचे निश्चित झाले. साने गुरुजी, विनोबाजी, सेनापती बापट, धनाजी, नाना चौधरी आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले. गुरुजी तर झपाटल्यासारखे काम करू लागले. त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे 45,000 सभासद नोंदवण्याचा संकल्प सिद्धीस नेला. गुरुजी गावोगावी जात विजेच्या तडफेने बोलत. त्यांचे कार्य म्हणजे चैतन्य. तो डिसेंबरचा महिना होता. कडाक्याची थंडी पडली होती. अधिवेशन उघड्यावर शेतात भरणार होते. त्याला टिळकनगर असे नाव दिले होते. अजून मंडप टाकायचा होता. थंडी तर भयंकर पडली होती. कार्यकर्ते गारठून गेले होते. ते शेकोट्या पेटवायचे. काय थोडी ऊब मिळाली की पुन्हा कामाला लागायचे. एकदा विनोबाच्या पुढ्यात कुणीतरी निखाऱ्याचे रसरसलेली शेगडी आणून ठेवली. मात्र गुरुजी एका कोपऱ्यातच तसेच बसून राहिले होते. त्यांना थंडी वाजत होती, पण संकोचाने ते शेगडीजवळ येत नव्हते. विनोबांनी थोडा वेळ गुरुजींची वाट पाहिली. त्यांना वाटले गुरुजी येतील, पण गुरुजी आले नाही. मग विनोबाच शेगडी घेऊन गुरुजींकडे गेले आणि हसत हसत म्हणाले, महम्मद पर्वताकडे आला नाही तर पर्वतानेच महम्मदाकडे गेले पाहिजे नाही. सद्गती झालेले गुरुजी यावर काय बोलणार. साने गुरुजी खानदेशात काँग्रेस नावाचे पत्र चालवित. त्यातून काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवीत. खेड्यापाड्यात जाऊन भाषणे देत. त्यांच्या भाषणामुळे तरुणांची माथी भडकत. एकदा असेच झाले. गुरुजींच्या भाषणाचा विपर्यास करून काही तरुणांनी अतिरेक केला. त्यांनी 40 गावच्या मुलतान चंद शेठजीच्या शेतातील पिकाचे नुकसान केले आणि आपले नुकसान गुरुजीमुळे झाले असे मुलतान चंद शेठजींना वाटले. त्यांनी गुरुजीवर फौजदारी खटला भरला. गुरुजींना कोर्टाकडून नोटीस आली. मग गुरुजींना कोर्टात हजर राहावे लागले. त्यानंतर सारख्या तारखा पडू लागल्या. गुरुजींना प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहणे त्रासाचे वाटू लागले. त्यांच्या हातातील नियोजित कामे सोडून 40 गावला कोर्टात जावे लागे. म्हणून गुरुजी या कोर्टाच्या तारखांनी वैतागले. ते आपले वकील बाबूराव पुसाळकरांना म्हणाले, आज मी गुन्हा कबूल करणार आहे. मला तुरुंगाची भीती नाही, परंतु कोर्टाच्या तारखा सांभाळणे त्रासदायक वाटते मला. यावर पुसाळकर वकील शेठजींच्या जोगळेकर वकिलांना भेटले. म्हणाले, गुरुजींच्या वतीने मी आलो आहे. शेठजीचे नुकसान झाले, त्यामुळे तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला गुरुजी तयार आहेत. अजून बरेच काही बोलून पुसाळकर निघून गेले. त्यानंतर पुसाळकरांचे हे म्हणणे जोगळेकर वकिलांनी शेठजीच्या कानावर घातले. म्हणाले, हवे तर गुरुजी तुमच्या पाया पडायला तयार आहेत, कारण आपले नुकसान व्हावे अशी गुरुजींची अजिबात इच्छा नव्हती. गुरुजींची इच्छा कानी पडताच शेठजी अवाक झाले. त्यांना गहीवरून आले. ते तात्काळ म्हणाले, छे छे भलतेच,
गुरुजींनी माझ्या पाया पडणं ही कल्पनाच मला सहन होत नाही. उलट मीच गुरुजींच्या पाया पडतो. गुरुजी माझे नुकसान कसे करतील? त्यांच्या भाषणाचा विपर्यास करून लोकांनी हे कृत्य केले हे त्यांच्या कानी घालण्यासाठी फक्त मी खटला भरला. गुरुजींच्या विषयी मला पूर्ण आदर आहे. त्यानंतर गुरुजी आणि शेठजी यांच्यात सन्मान्य तोडगा निघाला. शेठजींनी खटला मागे घेतला. दोन्ही पक्षात तडजोड झाली. गुरुजी हे माणसे तोडणारे नव्हते तर जोडणारे होते. गुरुजीच्या नैतिक चारित्र्याचा हा प्रभाव होता. शेठजीचे हृदय परिवर्तन गुरुजींच्या शब्दांनी झाले. दोन मने पुन्हा एकमेकांना जोडली गेली. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. जर आपणास माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.